असं आहे की मागच्या वेळेला आम्ही अजय कदम यांना भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवलं, ते 3-3.5 हजार मतदानानं पडले। हा टर्न भारतीय जनता पक्षाचा होता। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट द्यावी आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढावी अशा पद्धतीचं ठरलेलं असताना आम्हाला तिकीट द्या आणि आमचाच उमेदवार तुमच्या निवडणूक चिन्हावर लढेल अशा पद्धतीचा दुराग्रह त्यांनी केल्यामुळे युती तुटली। परंतु अजूनही आमची मनं तुटलेली नाहीये। अजूनही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची मनं आणि दारं ही उघडी आहेत। भविष्यात आज या विषयावर मी अधिक बोलणार नाही, परंतु निश्चितपणानं जे काही आहे ते सर्वविदित आहे आणि लोकांच्या समक्ष आहे। गंभीर आरोप केले आहेत त्यांनी। हे सर्वविदित आहे की नगर परिषदांच्या निवडणुका पहिल्या फेज मधल्या संपलेल्या आहेत। माननीय न्यायालयानं आणि निवडणूक आयोगानं ज्या काही निवडणुका थांबवलेल्या आहेत तेवढ्या थांबलेल्या आहेत। कामठी नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून 35 वर्षानंतर पहिल्यांदा जिंकण्याची शक्यता आम्ही निर्माण झालेली आहे आणि त्यातल्याच एका वैयक्तिक वादापोटी अनेक विषय या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू देखील आहे, हे आपल्याला माहिती आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, कामठी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनाकारण एका क्षुल्लकशा निवडणुकीच्या निमित्तानं वादात ओढण्याचं काम दुर्दैवाने या ठिकाणी झालेलं आहे, ज्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो। सांगायचं झालं तर कामठी विधानसभा असेल, नागपूर शहर असेल आणि नागपूर जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्याचा विकास साधताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या गतीनं चौफेर विकास या महाराष्ट्राचा साधला, अनेक विकासाचे नवे परिमाण, नवीन बेंचमार्क त्यांनी जे निर्माण केले, त्याचाच कित्ता गिरवत माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचा विकास साधताना नागपूर जिल्ह्याला देखील एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे। दुर्दैवानं काही प्रतिक्रिय राजकारणी अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर या निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत भारतीय जनता पक्षाची बहुजन रिपब्लिकन एकता मंच या सुलेखाताई कुंभारे यांच्या राजकीय पक्षासोबत युती होती। मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बरियमचे उमेदवार असलेले श्री अजय कदम यांना भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आम्ही उमेदवारी दिली, युतीमध्ये उमेदवार म्हणून केलं। 3000 मताने ते मागच्या वेळेला पडले। या वेळेला भारतीय जनता पक्षाचा टर्न होता। आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अजय अग्रवाल यांच्या रूपानं निवडणुकीमध्ये उभा केला। इथपर्यंत सगळं बरं होतं, परंतु कालपर्यंत युतीमध्ये असलेल्या सुश्री सुलेखाताई कुंभारे यांनी अगदी पातळी सोडत वैयक्तिक स्तरावर बावनकुळे साहेबांवरती जे काही आरोप केलेले आहेत ते आम्हाला मुळात या वृत्तीला आमचा विरोध आहे। ते कालपर्यंत जे काही सगळं चांगलं होतं, कालपर्यंत बावनकुळे साहेबांचं काम जे चांगलं दिसत होतं, आज असं काय घडलं की जे सुलेखाताईंना पटेनासं झालं आणि पटेनासं झालं हे वाद विरोध मतभेद आम्ही समजू शकतो, परंतु एकदम खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप करण्याचे जे प्रकार आहेत ते आम्हाला मुळातच मान्य नाहीत। सुलेखाताई असं म्हणाल्या की
आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे। अगदी हास्यास्पद अशा पद्धतीच्या आरोपांना खरं तर आम्ही काळजी करत नाही, परंतु जर उत्तर दिलं नाही तर त्याचे वेगळे परिणाम किंवा वेगळ्या चर्चा सर्वदूर समाजात पसरू नये एवढ्याच अर्थानं आम्ही तुमच्या समक्ष आज हजर झालेलो आहोत। कामठी शहराचा विकास साधताना माननीय बावनकुळे साहेबांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला एवढा निधी दिला की आज शहरामध्ये जिल्ह्यातही राज्यातही आणि देशातही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एक ड्रॅगन पॅलेस टेम्पल म्हणून त्याचं नाव झालेलं आहे। यामागे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सन्मान्य गडकरी साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील, या सगळ्या नेत्यांनी त्या सगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावलेला आहे। असं असल्यावरही एका क्षुल्लकशा निवडणुकीच्या संदर्भात एवढी आग्रही भूमिका मांडत अगदी खालच्या पातळीवर आरोप करणे हे एका सुज्ञ राजकारण्याला शोभण्यासारखं मला तरी निश्चित वाटत नाही। आणि त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत ते आरोप योग्य ठिकाणी, मग ते प्रशासकीय व्यवस्था असेल, जिल्हाधिकारी असतील, निवडणूक आयोग असेल, अशा ठिकाणी करण्यापेक्षा त्यांनी जी काही आज दरी जी कमी झालेली आहे, भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती वर्ग विशेषत्वाने बौद्ध समाज, ही दरी त्यांनीच त्यांच्या प्रयत्नातून जी कमी झाली होती ती दरी त्यांनी आता पुन्हा एकदा रुंदावण्याचं काम देखील केलेलं आहे। त्यामुळे समाजाचा देखील त्यांच्यावर किती विश्वास भविष्यात बसेल याबद्दल मी स्वतः एक व्यक्ती म्हणूनही आणि बौद्ध समाजाचा अनुयायी म्हणूनही जरा साशंक आहे। त्यामुळे मी पुनश्च आपल्या माध्यमातून या सगळ्या वादावर पडदे पाडत विनंती करतो, आवाहन करतो की निवडणुकीचे निकाल 21 तारखेला प्रसिद्ध होणार आहेत। जे काही व्हायचं ते होईल। निवडणुकीचे निकाल तिथल्या सर्वसामान्य जनतेने जे काही मताधिकार जे त्यांना दिलेला आहे या देशातल्या संविधानानं, लोकशाहीनं, त्याच्या माध्यमातून जे निवडणुकीचे निकाल असतील ते येतील। परंतु ही मात्र जी दरी आहे, सामाजिक दरी आहे, धार्मिक दरी जी रुंदावण्याचे जे काम जे होत आहे ते कोणीही करू नये एवढंच आवाहन मी आपल्या माध्यमातून या प्रसंगी या पत्रपरिषदेच्या माध्यमातून करतो। धन्यवाद। भाजपा के प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मिश्रा हमारे साथ मौजूद है। कामठी नगर परिषद में जो किस्सा हुआ उसके बाद में नागपुर का चुनावी माहौल काफ़ी गर्म नजर आ रहा है। आइए इनसे बात करते हैं जो भी वहाँ पे हुआ और सुलेखाताई कुंभारे ने जो आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पे लगाए हैं उसके ऊपर में क्या बोलना है? सुलेखाताई कुंभारे ने बहुत गंभीर आरोप लगाए हैं कि ऊपर खनन माफिया के साथ इतना बैठना है, कई सारी चीज़ें उन्होंने बोली। कोई भी राजनीतिक नेता का जीवन ही सार्वजनिक है, इसलिए कौन क्या आरोप लगाते हैं उससे अगर उनके पास में कोई भी गैर कानूनी कामों के उनके पास में कोई भी सबूत है तो उन्हें तत्सम जांच एजेंसी के पास में सौंपनी चाहिए, न कि जनता में जाकर बात करनी चाहिए। यह उथड़ प्रकार का राजकारण है जो ताई करती है, जो हमें बिल्कुल सिरे से खारिज करता हूँ। और बावनकुळे साहब का कद बहुत ऊंचा उठा है, ये उसका प्रमाण है। उन्होंने एक बहुत आपत्तिजनक टिप्पणी भी कर दी कि बीजेपी ने एक दलाल को उतारा है उम्मीदवार के तौर पे, उसको कैसे देखते हैं? ये राजनीतिक आरोप है, इनके क्या उत्तर दिए जाने चाहिए। ये जनता में जाकर हम लोग चुनाव लड़ रहे हैं, जनता हमारे साथ में है। चुनाव के परिणाम 21 तारीख को 21 दिसंबर को आएंगे, उसमें दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। और सुलेखाताई ने जो आरोप लगाया है उनके साथ में कितनी जनता खड़ी है ये 21 के बाद ही बात करेंगे। उन्होंने कल कुछ वीडियो एज अ प्रूफ दिखा है कि जहाँ पे ईंट फेंकते हुए नजर आ रहे हैं उस फार्म हाउस में जो सुनील अग्रवाल का था, जिसको अजय अग्रवाल जी ने भी कबूल किया कि वो उनके मामा के लड़के का फार्म हाउस है। तो वहाँ पे ये सब चीज़ें जब दिख रही थी तो उसके बारे में क्या कहना है? अगर उनका कोई भी आरोप है या कोई भी उनके पास में सबूत है तो वो जांच एजेंसी के पास देनी चाहिए। आप लोगों को दिखाकर क्या आप जांच करेंगे? पुलिस आयुक्त के पास जाइए, पुलिस महासंचालक के पास जाइए, जिलाधिकारी के पास जाइए, निवडणूक निर्वाचन आयोग की तरफ जाइए। पत्रकारों को दिखाने से क्या होगा?
इसका मतलब ये ऐसा है, वो राजनीतिक षड्यंत्र है। एक उद्देश्य भावना से, कलुषित भावना से वे आरोप कर रही है। इसमें हमें कुछ भी तरीके का मतलब नजर नहीं आता। आने वाले समय में क्या सुलेखा कुमारी के लिए अभी भी भाजपा के दरवाजे खुले हैं, या फिर अभी ये इतनी कड़वाहट हो गई कि अभी आगे कुछ रास्ता नहीं? हमारे तरफ से भारतीय जनता पार्टी बहुत बड़ी पार्टी है, इसमें कोई भी हमारे तरफ से कलुषित भावनाओं से हम काम नहीं करते। उनके लिए और सबके लिए, जनता के लिए भी भारतीय जनता पार्टी के दरवाजे सदैव खुले हैं। एक आखिरी सवाल पूछना चाहेंगे, सुलेखा कुमारी अजय कदम को लेकर काफ़ी कॉन्फिडेंट नजर आ रही है, क्योंकि वो जीतने ही जा रहे हैं। ऐसा कुछ कॉन्फिडेंस भाजपा की तरफ से दिखाई नहीं दे रहा है? देखिए, आप लिख लीजिए, 21 तारीख के परिणाम आने के बाद बात करेंगे। हम चुनाव जीत रहे हैं और पूरी ताकत के साथ स्पष्ट बहुमत से चुनाव जीत रहे हैं। हमें सभी धर्मों के, सभी समाजों के लोगों ने वोट किया है। बावनकुड़े साहब के नेतृत्व को सराहा है, उनको माना है, स्वीकारा है। अजय कदम निश्चित रूप से चुनाव हारेंगे और अजय अग्रवाल चुनाव जीतेंगे। 21 तारीख को बात करेंगे। थैंक यू। तो ये थे धर्मपाल मेश्राम, जो कि आश्वस्त नजर आ रहे हैं, काफी पॉजिटिव नजर आ रहे हैं कि आने वाले समय में भाजपा के उम्मीदवार अजय अग्रवाल ही कामठी नगर परिषद के अध्यक्ष पद का चुनाव जीतेंगे। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि अभी जो माहौल है वो गर्मा गया है, वार पलटवार हो रहे हैं। एक तरफ से सुलेखा कुमारी ने मोर्चा खोल रखा है, दूसरी तरफ से बीजेपी भी पीछे हटने को तैयार नहीं है। अब देखना है, ये दिलचस्प है कि ये राजनीतिक घमासान कहाँ तक जाता है। वीडियो जर्नलिस्ट प्रवीण सूर्यवंशी के साथ मैं शांतनु अग्रवाल, महान्यूज़ 7 नागपुर।